देशात पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे। पण या निवडणुकीचं सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटत असेल तर ते गोदी मीडियाला वाटतं आहे। त्यांना असं वाटतं आहे की विरोधी पक्ष जो आहे हा पक्ष काहीतरी वेगळा मेसेज देण्यासाठी आणि जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे। परंतु खरोखरच विरोधी पक्षाची ही भूमिका राहिलेली आहे का की त्यांनी जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। एका बाजूला गोदी मीडियाचे अँकर हे सांगत आहेत की काहीतरी लोकशाहीमध्ये वेगळं करण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो आहे। जी परंपरा आहे आतापर्यंतची ती परंपरा जपली पाहिजे आणि ही निवडणूक थांबवली पाहिजे असंही देखील या गोदी मीडियाचं म्हणणं आहे। परंतु आपण इथं जर विचार केला तर इथे दोन्ही परंपरा पाळल्या गेल्या पाहिजेत जर पाळायच्याच असतील तर। एक तर लोकसभेचं अध्यक्षपद देत असताना लोकसभेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारापैकी सगळ्यात सीनियर असलेले जे उमेदवार आहेत त्यांना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडलं पाहिजे, परंतु तसं होत नाहीये। एका बाजूला गोदी मीडियाचे अँकर हे सांगत आहेत की जी परंपरा आहे की बिनविरोध लोकसभेचा अध्यक्ष झाला पाहिजे ती परंपरा विरोधी पक्षाने कायम ठेवली पाहिजे, ही परंपरा मोडीत नाही निघाली पाहिजे आणि या निवडणुका झाल्या नाही पाहिजे अशी ओरड गोदी मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु दुसऱ्या बाजूला हाच गोदी मीडिया हा सांगत नाही आहे की परंपरेनुसार लोकसभेमध्ये सगळ्यात वरिष्ठ असलेल्या किंवा सगळ्यात जास्त अनुभव असलेल्या उमेदवारालाच लोकसभेचं अध्यक्ष केलं पाहिजे, हे मात्र सांगितलं जात नाही आहे। गोदी मीडिया वारंवार सांगतो आहे आणि तरुणांना देखील असं वाटतं आहे की खरोखरच विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच गोदी मीडिया वारंवार सांगतो आहे की कुठेतरी परंपरा खंडित केली जाते आहे, मोडीत काढली जाते आहे। परंतु तीच गोदी मीडिया हे सांगत नाही आहे की परंपरेनुसार जो वरिष्ठ व्यक्ती आहे, जो वरिष्ठ संसद सदस्य आहे त्याला लोकसभेचा अध्यक्ष केलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंपरेनुसार विरोधी पक्षाकडे लोकसभेच्या उपसभापतीचं पद देखील आलं पाहिजे किंवा उपाध्यक्षाचं पद देखील आलं पाहिजे, परंतु ते देखील येत नाही। एका बाजूला परंपरेचा विचार केला जातोय की विरोधी पक्षाने निवडणूक लढवू नये कारण विरोधी पक्षाचं पक्षीय बलाबल कमी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे, म्हणून त्यांनी निवडणूक लढवू नये आणि आतापर्यंत जे काही बिनविरोध लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत ती परंपरा विरोधी पक्षाने खंडित करू नये असं विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये बोललं जाते। परंतु सत्ताधारी पक्षाच्या बाबतीमध्ये मात्र असं सांगितलं जात नाही की जी परंपरा आहे की वरिष्ठ सदस्याला लोकसभेचा अध्यक्ष केलं पाहिजे, हे मात्र गोदी मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात नाही आहे। खरं तर भारतीय संविधानामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही आहे, परंतु काही लोकशाहीच्या संकेतांचं पालन देखील केलं पाहिजे आणि जर आपले लोकशाहीचे संकेत हे सांगत असतील की वरिष्ठ सदस्याला अध्यक्ष केलं पाहिजे तर आपण ते संकेत देखील पाळले पाहिजेत। भारतीय संविधानामध्ये याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही आहे। तुम्ही जर भारतीय संविधानामधलं कलम 93 काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त एवढंच म्हटलेलं आहे की लवकरात लवकर लोकसभेच्या सदस्यांनी त्यांचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला पाहिजे, एवढीच तरतूद आहे। त्याच्यामध्ये कोणाला निवडलं पाहिजे हे मात्र त्याच्यामध्ये निश्चित नाही आहे। परंतु जर समजा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी जर विरोधी पक्षाने उमेदवार दिला आणि सत्ताधारी पक्षाने उमेदवार दिला तर तिथं मात्र निवडणूक व्हावी लागते आणि बहुमताने लोकसभेच्या अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवड तुम्हाला करावी लागते। आतापर्यंतची जी परंपरा होती ती परंपरा अशी होती की लोकसभेमध्ये असलेला सगळ्यात वरिष्ठ सदस्य हा लोकसभेचा अध्यक्ष होत असतो आणि उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष असतो। ही परंपरा कायम आतापर्यंत टिकून राहिलेली आहे। परंतु सध्याच्या सिच्युएशनमध्ये लोकसभेमध्ये जे सगळ्यात वरिष्ठ सदस्य आहेत के सुरेश हे केरळमधून निवडून आलेले आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाला असं वाटतं की जे काही वरिष्ठ सदस्य आहेत त्यांना अध्यक्ष केलं तर के सुरेश हे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकतात। परंतु लोकसभेचा अध्यक्ष हे इंडिया आघाडीतल्या कुठल्याही सदस्याला नरेंद्र मोदी यांना द्यायचं नाही आणि म्हणूनच त्यांनी ओम बिर्ला यांचं नाव पुढं केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की ओम बिर्ला कशा पद्धतीनं काम करतात। यापूर्वीही 2 वेळेस ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच ओम बिर्लाचं नाव याच्यासाठी माहिती आहे की ओम बिर्ला आणि जगदीप धनखड यांनी मागच्या वर्षी जवळपास 144 सदस्यांना लोकसभेच्या सभागृहामधून निलंबित केलेलं होतं। याच्यासाठी ते परिचित आहेत आणि तशाच प्रकारचा अध्यक्ष हा नरेंद्र मोदींना हवा आहे कारण विरोधी पक्षाच्या सदस्यांना पुन्हा त्यांना निलंबित करता यावं। जर समजा इंडिया आघाडीमधला एखादा वरिष्ठ सदस्य
लोकसभेचा अध्यक्ष झाला तर अशा प्रकारची कार्यवाही लोकसभेमध्ये होणार नाही आणि जर अशा प्रकारची कार्यवाही लोकसभेमध्ये होणार नसेल तर नरेंद्र मोदींना त्या पद्धतीनं चांगलं काम करता देखील येणार नाही किंवा त्यांना जे काही सभागृहामध्ये कामकाज करायचं आहे त्याला मंजुरी देखील मिळवून घेता येणार नाही। त्यांना ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस लोकसभेच्या सदस्यांना निलंबित करणारा अध्यक्ष पाहिजे आणि म्हणूनच लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांचा हट्ट असा आहे की अध्यक्ष हा आमचाच असला पाहिजे। परंपरेनुसार जर पाहिलं तर यावेळेस लोकसभेचं अध्यक्षपद आणि लोकसभेचं उपाध्यक्षपद देखील हे इंडिया आघाडीकडे येण्याची शक्यता आहे, परंतु ही शक्यता मात्र नरेंद्र मोदींना मोडीत काढायची आहे आणि म्हणूनच त्यांनी कोणत्याही वरिष्ठ सदस्याला लोकसभेचा अध्यक्ष न करता आपल्या पक्षातील एखाद्या सदस्याला लोकसभेचा अध्यक्ष केलं जात आहे। खरं तर लोकसभेच्या अध्यक्षाचा कुठलाही पक्ष नसला पाहिजे। ज्यावेळेस लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड होते त्यावेळेस त्या लोकसभेच्या अध्यक्षाने आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे आणि निपक्षपणे त्या खुर्चीवरती बसलं पाहिजे। परंतु 2014 आणि 2019 या दोन्ही वर्षामध्ये जे लोकसभेचे अध्यक्ष निवडले गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही। त्याच्यामुळं लोकसभेचं अध्यक्षपद हे राजकीय झालेलं आहे आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये ज्या निवडणुका लागत आहेत त्या निवडणुकीचं कारण देखील नरेंद्र मोदी हे आहेत, कारण लोकसभेच्या अध्यक्षांनी जो राजीनामा द्यायला पाहिजे होता तो राजीनामा दिला जात नाही आणि लोकसभेचे अध्यक्ष हे निरपेक्षपणे आणि कुठल्याही पक्षाला टार्गेट न करता काम करत नाही आहेत। म्हणून इंडिया आघाडीलाही असं वाटते की निरपेक्ष काम करणारी जर व्यक्ती आली तर इंडिया आघाडी त्याला पाठिंबा देईल, परंतु निरपेक्ष काम करणारी व्यक्ती समोर येत नाही आहे आणि तशा पद्धतीची व्यक्ती अध्यक्षपदावरती नरेंद्र मोदी बसवती नाही आहेत आणि त्याच्यामुळं ओम बिर्ला यांना पुढे केलं जातं आहे। ओम बिर्ला यांच्या कार्याची पद्धती माहिती आहे की ते वारंवार सदस्यांना निलंबित करतात आणि नरेंद्र मोदींचा मार्ग हा सुकर करून देतात आणि म्हणूनच नरेंद्र मोदींना लाल कार्पेट टाकणारे किंवा त्यांच्या पुढे पुष्प उधळणारं व्यक्तिमत्व म्हणून ओम बिर्लाकडे पाहिलं जातं। खरं तर ओम बिर्ला अध्यक्ष जर झाले तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे आणि निरपेक्षपणे त्यांनी काम केलं पाहिजे, परंतु ते तशा पद्धतीनं काम करत नाही आहेत आणि म्हणून विरोधी पक्षाला असं वाटतं की ते अध्यक्ष नाही झाले पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक आपला उमेदवार या मैदानामध्ये उतरलेला आहे। खरं तर जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा त्यांचाच हक्क त्या पदावरती आहे, कारण त्यांचा एक व्यक्ती हा सभागृहातला सगळ्यात वरिष्ठ सदस्य आहे आणि त्या सदस्यालाच खरं तर अध्यक्ष केलं गेलं पाहिजे। आणि जर परंपरेचा विचार केला तर परंपरा ही विरोधी पक्ष मोडीत काढत नाही, हे गोदी मीडियानं लक्षात घेतलं पाहिजे। परंपरा या नरेंद्र मोदी मोडीत काढत आहेत आणि म्हणूनच या निवडणुकीची वेळ सध्या भारतामध्ये आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला भारतीय संविधानामधलं कलम 93 आणि कलम 94 हे वाचलं पाहिजे। त्याचबरोबर आतापर्यंत 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते 2014 पर्यंत जेवढे काही लोकशाहीचे संकेत संसदेने पाळलेले आहेत त्याचा देखील विचार केला पाहिजे की हे संकेत नेमके कोणी मोडीत काढलेले आहेत आणि तेव्हाच कुठे गोदी मीडियाने यावरती भाष्य केलं पाहिजे। आपल्याला नेमकं नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबद्दल आणि गोदी मीडिया जी ओरड करतो आहे त्यांच्या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।